गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र. आपण आज इयत्ता 12वीच्या इंग्लिश विषयाच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका स्वरूप समजून घेणार आहोत. काय काय विद्यार्थ्यांना 12वीच्या बोर्डाची परीक्षा इंग्लिश पेपर म्हटला तर फारच चिंता वाटते. यासाठी 12वी इंग्लिश सहज कसं पास व्हायचं याविषयी मी मार्गदर्शन करणार आहे. मित्र, आपल्याला बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप समजलं तर आपल्याला 12वी इंग्लिश पास होणं फार सोपं आहे. ते कसं तर 20 मार्क आहेत तोंडी परीक्षा, मग 80 पैकी किती मार्क पाडायचे बघते आपल्याला? फक्त 15 मार्क. आणि 15 मार्क कुठल्या प्रश्नाला कुठल्या प्रश्नाला किती मार्क पडते त्याचा अंदाज आला तर आपण 15 मार्क सहज मिळवू शकतो. यासाठी हा आपण उपद्व्याप मांडलेला आहे. 15 मार्क मिळवण्यापूर्वी आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये किती सेक्शन आहेत हे समजून घ्यावं लागेल. प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 6 सेक्शन आहेत. सेक्शन पहिला आहे तो लँग्वेज स्टडी. सेक्शन दुसरा आहे हा टेक्स्ट्युअल पॅसेज. सेक्शन तिसरा आहे हा पोएट्रीज आहे. सेक्शन चौथा आहे हा नॉन टेक्स्ट्युअल पॅसेज आहे. सेक्शन 5वा आहे हे रायटिंग स्किल आहे. आणि सेक्शन 6वा आहे हे स्किल डेव्हलपमेंट आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एवढं समजलं जर बाद झालं तर आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 6 सेक्शन आहेत. 6 सेक्शन मध्ये मार्काची विभागणी कशी आहे हे तुम्हाला सांगतो. सेक्शन पहिला लँग्वेज स्टडी हा 10 मार्काचा आहे. सेक्शन दुसरा हा पुस्तकातील पॅसेज आहे. त्यात 2 पॅसेज आहेत. प्रश्न दुसरा अ आणि प्रश्न दुसरा ब 10 मार्काचे 2 पॅसेज आहेत. आणि सेक्शन तिसरा आहे ती कविता आहे, ती 10 मार्काची आहे. त्यामध्ये 2 कविता आहेत. एक पहिल्या प्रश्नामध्ये कवितेचा स्टँजा किंवा पूर्ण कविता आणि तिसऱ्या ब मध्ये संपूर्ण कविता किंवा स्टँजा. पहिल्यामध्ये डू ऍक्टिव्हिटीज आहेत, दुसऱ्यामध्ये ऍप्रिसिएशन आहे. त्या 2 कविता 5-5 मार्कला असणार आहेत. त्यानंतर चौथा सेक्शन आहे हा धड्याबाहेरील नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आहे. हा 15 मार्काला आहे. यामध्ये प्रश्न चौथा आहे तो डू ऍक्टिव्हिटीज 10 मार्काला आहेत. आणि प्रश्न चौथा आहे ब हे समरी आहे, हे 5 मार्काला आहे. विद्यार्थी मित्र, इथपर्यंत आपण जर सेक्शनची मार्कांची बेरीज केली तर वर 10 अधिक 20 अधिक 10 अधिक 15 म्हणजे 55 मार्क होतात. त्यानंतर राहिला तो 5वा आणि 6वा सेक्शन, यामध्ये 25 मार्क आहेत. त्यामध्ये रायटिंग स्किल हा सेक्शन 5वा आहे, त्याला 20 मार्क आहेत. आणि 6वा सेक्शन स्किल डेव्हलपमेंट याला 5 मार्क आहेत. यामध्ये प्रश्न 5वा आहे हे लेटर आहे. त्यामध्ये फॉर्मल असेल किंवा इनफॉर्मल असेल 5 मार्काला आहे. त्यानंतर डायलॉग किंवा स्पीच हे 5 मार्काला आहे. प्रश्न 6वा आहे तो इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे, म्हणजे व्हर्बल टू नॉन व्हर्बल किंवा नॉन व्हर्बल टू व्हर्बल, ही 5 मार्काला आहे. यामध्ये थीम म्हणजे रिपोर्ट रायटिंग किंवा स्टोरी रायटिंग ही 5 मार्काला आहे. सेक्शन 6वा आहे तो स्किल डेव्हलपमेंटचा आहे. यामध्ये आपल्याला भाषांतर
5 मार्काला भाषांतर आहे. भले शब्दांचं भाषांतर असेल, वाक्याचं भाषांतर असेल किंवा एखाद्या फ्रेज किंवा म्हणीचं भाषांतर असेल, हे 5 मार्काला आहे. आपल्याला काय येतं त्याविषयी जर थोडीशी माहिती आपण डेव्हलप केली, माहिती म्हणून त्याबद्दल डेव्हलपमेंट केली, तर आपल्याला इंग्रजी पास होणं फार सोपं आहे. आपण डोळं मिटून आपल्याला हा पॅटर्न डोक्यात बसला पाहिजे की बाबा इंग्रजी पेपरमध्ये एकंदरीत 6 सेक्शन आहेत, एवढं समजलं पाहिजे. त्यामध्ये पहिले 3 सेक्शन आहेत, हे धड्याचे आहेत. नंतर जे आहेत ते पुस्तक बाहेरचे आहेत. त्यानंतर आहे ते आपल्या रायटिंग स्किल विषय आहेत. आणि शेवट सेक्शन आहे तो स्किल डेव्हलपमेंटचा आहे. पहिल्या लँग्वेज स्टडीमध्ये आपल्याला प्रश्न पहिला किती मार्काचा असणार आहे, प्रश्न दुसरा किती मार्काचा असणार आहे हे समजलं पाहिजे. प्रश्न पहिला हा 8 मार्काचा आहे आणि प्रश्न दुसरा हा 2 मार्काचा आहे. प्रश्न पहिल्यामध्ये एकूण प्रश्न असणार आहेत 6. 6 पैकी आपण कोणतेही 4 प्रश्न सोडवायचे. एक प्रश्न 2 मार्काला आहे. त्यामुळं इथं आपल्याला 8 मार्काचं गुणदान आहे. तर प्रश्न दुसरा आहे हा डू ॲज डायरेक्टर. डू ॲज डायरेक्टर मध्ये 2 प्रश्न आहेत. प्रश्न पहिला आहे यामध्ये एक और आहे. प्रश्न दुसरा आहे यामध्ये पण एक और आहे. या 2 और पैकी एक प्रश्न सोडवायचा आहे आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये 2 और पैकी प्रश्न सोडवायचा आहे. एक एक मार्काला आहे. यानंतर आपला सेक्शन दुसरा आहे. सेक्शन दुसरा आहे हा आपल्या पुस्तकातील पॅसेज आहे. हे 20 मार्काला 2 पॅसेज आहेत. पहिला पॅसेज आहे रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू ऍक्टिव्हिटीज. यामध्ये काही ट्रू ऑर फॉल्स तुम्हाला प्रश्न दिले असतील की ट्रू आहेत का फॉल्स आहेत हे कसं ओळखायचं आहे. एखादे सिक्वेन्स मध्ये दिले असतील की सिक्वेन्स बदलायचे, सिक्वेन्स दुरुस्त करायचे किंवा जोड्या लावायचे. एखादा प्रश्न ग्रामरवर असणार आहे आणि एखादा प्रश्न तुमचा पर्सनल रिस्पॉन्सवर असणार आहे. असे एकंदरीत 5 प्रश्न असणार आहेत. हे तुम्ही 5 प्रश्न उत्तर तुम्हाला 10 मार्क म्हणून देणार आहेत. याचप्रमाणे अजून एक पॅसेज असणार आहे. त्यामध्ये सुद्धा आपल्याला 5 प्रश्न असणार आहेत. प्रश्न पहिला असणार आहे गाळ्या जागा भरा किंवा वाक्य पूर्ण करा. एखादा दुसरा प्रश्न असणार आहे एखादा टीडायग्राम पूर्ण करा. एखादा तिसरा प्रश्न असणार आहे समान शब्द विरुद्ध शब्द असणार आहेत. एखादा चौथा प्रश्न असणार आहे ग्रामर असणार आहे आणि 5वा प्रश्न आहे एखादा पर्सनल रिस्पॉन्स असणार आहे. हे असे 10 मार्क आहेत. टेक्स्ट्युअल पॅसेज मधील 2 पॅसेजची विभागणी 10 मार्काची असे 20 प्रश्न 20 मार्काचा हा सेक्शन दुसरा असणार आहे. सेक्शन तिसरा हा कवितेचा आहे आणि हा 10 मार्काचा आहे. यामध्ये मित्र 2 कविता आहेत. पहिली कविता आहे ती स्टँजा स्वरूपात असणार किंवा पूर्ण कविता असेल. दुसरी कविता तशी असणार कवितेचा स्टँजा असेल किंवा संपूर्ण कविता असेल. आपल्याला प्रश्न तिसऱ्यामध्ये काही जोड्या लावा. काही कवितेमधील काही कल्पना, काही सल्ले, काही कवितेचं मत, कवीचं मत. प्रश्न तिसऱ्यामध्ये रायमिंग वर्ड्स असे असणार आहेत.
हे कविता ही 5 मार्काला, म्हणजे 2 अधिक 2 आणि 1, म्हणजे इथे 3 प्रश्न असणार आहेत कवितेचे. त्याचप्रमाणे दुसरी कविता आहे, यामध्ये सुद्धा 5 प्रश्न असणार आहेत. ते कवितेवर असणारे, कवितेचं टायटल किंवा कविते लेखकाचं नाव, एखादा रायमिंग स्कीम, फिगर ऑफ स्पीच, थीम किंवा सेंट्रल आयडिया याविषयी माहिती असणार आहे. तर यानंतरचा सेक्शन आहे तो 4था, हा नॉन टेक्स्च्युअल पॅसेज, हा मात्र 15 मार्काचा आहे. यामध्ये एक पॅसेज दिले असणार आहे. प्रश्न 4था आहे हा 10 मार्काचा असणार आहे आणि प्रश्न 4था ब हा 5 मार्काचा असणार आहे. प्रश्न 4था ब ही समरी असणार आहे. त्या वरील दिलेले पॅसेज समरी लिहिता यायला पाहिजे. आणि प्रश्न 4था पॅसेज वाचून आपल्याला काय गायला जागा, काय प्रश्न उत्तर, काय प्रश्नामध्ये शब्द, काय पॅसेजमध्ये शब्दांचे अर्थ किंवा काही शब्द, काही प्रकार शब्द, आणि प्रश्न 4था ग्रामर आणि प्रश्न 5वा पर्सनल रिस्पॉन्स असा असणार आहे. त्यामुळं नॉन टेक्स्च्युअल आणि टेक्स्च्युअल मधील प्रश्नपत्रिके स्वरूप एकच असणार आहे. फक्त त्यात 5 मार्क समरी असणार आहे. सेक्शन हा 5वा हा रायटिंग स्किल आहे, याला 20 मार्क आहेत. या रायटिंग स्किल मध्ये प्रश्न 5वा आहे लेटर रायटिंग, हा 5 मार्काला आहे. त्यामध्ये फॉर्मल लेटर किंवा इनफॉर्मल लेटर. त्याप्रमाणे डायलॉग रायटिंग किंवा ड्राफ्टिंग ऑफ स्पीच हे 5 मार्कला असणार आहे. हे 10 मार्क झाले. त्यानंतर 6वा प्रश्न असणार आहे तो इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, म्हणजे व्हर्बल टू नॉन व्हर्बल, नॉन व्हर्बल टू व्हर्बल. यामध्ये आपल्याला माहिती ट्रान्सफर करायची आहे. किंवा त्यानंतर प्रश्न असणार आहे तो थीमचा असणार आहे. थीम यामध्ये बी प्रश्न असणार आहे न्यूज रिपोर्ट, त्याला किंवा असणार आहे एखादं स्टोरी रायटिंग. अशा तऱ्हेनं आपल्याला हे 20 मार्क मिळणार आहेत. आणि शेवट सेक्शन आहे तो स्किल डेव्हलपमेंटचा. यामध्ये ट्रान्सलेशन असणार आहे. यामध्ये 3 प्रश्न असणार आहेत. पहिल्यामध्ये शब्दांचं रूपांतर, भाषांतर. त्यानंतर बी प्रश्न असणार आहे वाक्यांचं भाषांतर. आणि सी प्रश्न असणार आहे एखाद्या फ्रेज किंवा म्हणीचं भाषांतर. विद्यार्थी मित्र, आपण जर प्रश्न स्वरूप समजून घेतलं आणि परीक्षा द्यायला गेलो तर आपल्याला 100% त्याचा फायदा होईल.